लाईव्ह 24 तास. गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. महायुती समर्थकांकडून छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे गोकुळच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं असून आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते कागल तालुक्यातील राजकीय समीकरणांकडे. कारण कागल तालुका म्हणजे केवळ एक तालुका नाही, तर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचं केंद्र मानलं जातं आणि याच तालुक्यात महायुतीतील अनेक दिग्गज नेत्यांचा प्रभाव आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक म्हणजे केवळ एक सहकारी संस्थेची निवडणूक नसते. जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न या निवडणुकीशी जोडला जातो. त्यामुळे प्रत्येक गट आणि प्रत्येक नेत्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते. यावेळी महायुती समर्थकांकडून छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीतील सर्व घटक पक्ष आणि त्यांचे स्थानिक नेते एकाच व्यासपीठावर येणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कागल तालुक्यात आमदार हसन मुश्रीफ यांचे मजबूत राजकीय वर्चस्व आहे. राज्य मंत्रिमंडळातील प्रभावी मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. दुसरीकडे भाजपचे नेते संजय बाबा घाटगे आणि समरजित घाटगे यांचेही कागल परिसरात प्रभाव मानला जातो. याशिवाय माजी खासदार संजय मंडलिक हे शिवसेना शिंदे गटातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे महायुतीतील हे सर्व प्रमुख चेहरे गोकुळ निवडणुकीत कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे हे सर्व नेते महायुतीतील घटक पक्षांशी संबंधित आहेत. त्यामुळे प्रश्न ते एकाच आघाडीत आहेत की नाही हा नसून गोकुळ निवडणुकीसाठी त्यांची निवडणूक रणनीती काय असेल हा आहे. कागल तालुक्यातील दूध संस्था, त्यांचे ठराव, स्थानिक कार्यकर्त्यांची ताकद आणि मतदारांवरील प्रभाव या सर्व बाबी निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे महायुतीच्या आघाडीत स्थानिक पातळीवर सर्व नेत्यांचा समन्वय कसा साधला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजकीय जाणकारांच्या मते गोकुळ निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी महायुतीसमोर एकजूट कायम ठेवण्याचं आवाहन असेल. कारण गोकुळच्या निवडणुकीत स्थानिक समीकरणे अनेकदा पक्षीय राजकारणापेक्षा वेगळी असतात. त्यामुळे मुश्रीफ, संजय मंडलिक, संजय बाबा घाटगे आणि समरजित घाटगे हे नेते एकत्रितपणे निवडणूक लढवणार का? स्थानिक पातळीवर कोणती रणनीती आखली जाणार आणि कागल तालुक्यातील ठरावांचं गणित कोणाच्या बाजूने झुकणार याची उत्तरे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहेत. एकंदरीत महायुतीची आघाडी जाहीर झाल्यानंतर गोकुळ निवडणुकीतील वातावरण चांगलंच तापलं आहे. मात्र कागल तालुक्यातील राजकीय गणित आणि महायुतीतील प्रमुख नेत्यांची भूमिका हीच या निवडणुकीतील सर्वात मोठी उत्सुकता ठरणार आहे. लाईव्ह 24 तास न्यूजसाठी समाधान म्हातुगडे. गोकुळ निवडणुकीशी संबंधित प्रत्येक अपडेट्ससाठी पाहत रहा लाईव्ह 24 तास न्यूज. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आम्हा सगळ्यांना एकत्र करून महायुती म्हणून करायची या दृष्टीनं जे सांगितलं होतं, प्रत्यक्ष आज निवडणुकीची सुरुवात झाल्यानंतर निवडणूक कशा पद्धतीनं पुढे न्यायची ह्याच्याबद्दल आज आम्ही सगळ्यांनीच, दादाने आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलं होतं. मुश्रीफ साहेब आले होते, आंबेडकर साहेब आले होते, खासदार साहेब, मुन्ना साहेब होते, अमोल साहेब होते. ही सगळ्यांची अतिशय नियोजनाची चांगली चर्चा झाली आणि आम्ही सगळे एकसंघपणानं गेल्यावर जिल्ह्यामध्ये किती चांगलं चित्र निर्माण होऊ शकते हे सुद्धा बघितलं. मधल्या काही काळामध्ये काही प्रसारमाध्यमं, आमच्यातल्या काही कार्यकर्त्यांच्या दुखवलेल्या भावना या सगळ्यांचं प्रतिबिंब थोड्याफार प्रमाणात जे उमटलं होतं आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं होतं की ही निवडणूक येणार का नाही, महायुती एकत्र येणार का नाही. पण ह्या सगळ्या विषयांना पूर्ण विराम आज त्या ठिकाणी मिळाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलं. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.